महानगरपालिकेने मागील 10 दिवसात निर्माण केलेल्या कृत्रिम पाणी टंचाईच्या निषेधार्थ लोक चळवळ या सामाजिक संघटनेच्या वतीने गुरुवारी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली। ITI येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर हे अभियान राबविण्यात आले। नांदेड शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली, त्यासोबतच तेथील विद्युत पंपही बिघडले। त्यामुळे सलग 10 दिवसांपासून शहराच्या उत्तर भागाला पाणी पुरवठा झाला नाही। या दरम्यान पाण्याविना नागरिकांचे बेहाल झाले होते। दरम्यान पाणी पुरवठा व्यवस्थेवर लाखो रुपये देखभाल खर्च करूनही ही परिस्थिती केवळ निष्काळजीपणामुळे उद्भवली असा आरोप यावेळी करण्यात आला। आणि ही दुरुस्ती न केल्यामुळे, वेळोवेळी देखभाल न केल्यामुळे पंपामध्ये बिघाड झाला आणि नांदेड उत्तर आणि नांदेड शहरातल्या काही महत्त्वाच्या भागामध्ये मागील 10 दिवसापासून पाणी पुरवठा खंडित झालेला आहे। या 10 दिवसामध्ये महानगरपालिकेने कोणतेही ठोस पावलं उचललेली नाहीत। या भागामध्ये पर्यायी पाणी पुरवठा व्यवस्था करून दिली नाही। काही मोजके टँकर दिले, परंतु ह्या टँकरमुळे कुणाचीही तहान भागली नाही। 10 दिवसापासून ज्याप्रमाणे आपण खेड्यामध्ये बघतो की अनेक किलोमीटरवरून पाणी आणावं लागतं, तीच अवस्था नांदेड शहरातल्या लोकांची झाली आणि ह्या झळा, कृत्रिम झळा नांदेडकरांना सोसाव्या लागल्या। आणि हे करत असताना ही टँकर लॉबीच्या दबावामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी केलं की काय, असा आमचा आरोप आहे। आणि महानगरपालिकेनं हे 10 दिवसापासून जो काही त्रास नागरिकांना दिला त्याचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे। 10 दिवसापासून दुरुस्ती झाल्यानंतर काही भागात पाणी येणं ही काही नवल गोष्ट नाही। खरं तर पाण्याची टंचाईच का उद्भवली आणि ह्या घटना का घडल्या हा मोठा प्रश्न आहे आणि याचा जाब कोणीतरी विचारला पाहिजे। आणि या माध्यमातून आम्ही लगेचच काही दिवसानंतर या संदर्भामध्ये औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल करणार आहोत। या ठिकाणी आज लोकचळवळीच्या वतीनं जी सहीची मोहीम आपण राबवत आहोत, हे महापालिकेचा निषेध म्हणून आपण राबवत आहोत। कारण 10 दिवसापासून जे नांदेडच्या नागरिकांना महापालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे पाण्याचा प्रश्न जे उद्भवलेला आहे आणि नागरिकांना मी तर म्हणतो मूर्ख बनवण्याचं काम हे प्रशासन आणि राजकारणी करत आहेत, त्याच्यामुळं आज हे प्रश्न निर्माण झालेला आहे। आपण एक उदाहरण द्यायचं तर एखादी सायकलचं नट गेला तर आपण ताबडतोब सायकलचा नट लावला तर सायकल चालती ना। हे काय झालेलं आहे, जे काय मोटारी आणि पाईपलाईन नादुरुस्त झालेल्या आहेत, यांच्या या दुर्लक्षितपणामुळे झालेल्या आहेत। या 15 वर्षापासून त्यांनी तिकडे लक्ष दिलं नाही असा आमचं त्यांच्यावर गंभीर आरोप आहे।